नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील हा 17वा लेसन आहे. जैव तंत्रज्ञानाची ओळख म्हणजे बायोटेक्नॉलॉजीशी संबंधित हा विषय आहे. बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्या लाईफमध्ये काय आहे हे समजून घेण्यापूर्वीच पेशींची रचना कशी असते किंवा पेशींपासून ज्या ऊती तयार होतात त्या ऊती कोणत्या प्रकारचं कार्य करतात हे बेसिक स्ट्रक्चर आपल्याला कळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण ह्या 9व्या इयत्तेतला धडा बघतोय, ज्याचं नाव आहे जैव तंत्रज्ञानाची ओळख. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये अभिस्तर ऊतींविषयी जाणून घेतलं, त्याचप्रमाणे संयोजी ऊतींविषयी जाणून घेतलं, त्याच्यानंतर स्नायू ऊतींविषयी सुद्धा आपण स्टडी केलेला आहे. अशाच प्रकारे चेता ऊती म्हणजेच नर्वस सिस्टीम यांच्याविषयी सुद्धा आपण याच्या पुढल्या या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग पाहूया जैव तंत्रज्ञानाची ओळख याच्यामधील सेशन 3. विभाजी ऊती मेरिस्टेम टिश्यू. विद्यार्थी मित्रांनो, हे विभाजी ऊती याचं फंक्शन म्हणजे विभाजी ऊती म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी मी तुम्हाला एक चेता ऊतींविषयी सांगणार आहे, कारण चेता ऊतींचा भाग इथे आपण घेतलेला नाहीये. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकामधून ते चेतापेशींची आकृती लक्षात घ्या. आपण जे आधी बघितलं होतं की आपण डोळे मिटून सुद्धा आपण कुठल्या भागाला स्पर्श करतोय, म्हणजे आपण आपल्या पुस्तकाला स्पर्श केला किंवा आपल्या मोबाईलला स्पर्श केला तरी तो आपल्याला जाणवतो. याचं महत्त्वाचं काम म्हणजे चेतापेशींमुळे. चेतापेशींची रचना आपल्याला माहितच आहे. त्याला पेशी काय असतो, वरील भाग पेशीचा भाग असतो, यात डेंड्रॉइड्स म्हणजे वृक्षिका बाहेर निघालेल्या असतात आणि अक्षतंतूंमार्फत खालपर्यंत जो सिग्नल पोहोचत असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल तयार होत असतो आणि अशा प्रकारे एका चेतापेशीमधून दुसऱ्या चेतापेशीमध्ये ट्रान्सफर होत असतो. अशा प्रकारे बऱ्याचशा चेतापेशी आपल्या शरीरामध्ये असतात. म्हणजे आपल्या चेतापेशींच्या संदर्भात विचार केला तर मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था यांना एकमेकांना जोडणाऱ्या ह्या चेतापेशी असतात. चेतापेशींमधून सिग्नल अशा प्रकारे ट्रान्सफर होतो आणि तो दुसऱ्या चेतापेशीत जातो. तिथे एक सायनॅप्स नावाचा एक स्ट्रक्चर आहे, म्हणजे दोघांमध्ये जी पोकळी आहे दोन चेतापेशीमध्ये, दुसऱ्या चेतापेशीच्या वृक्षिका आणि पहिला चेतापेशीचा खालचा भाग जो आहे मुळांसारखा दिसणारा, त्यांच्यामध्ये एक केमिकल स्त्रवतो आणि इलेक्ट्रिकल सिग्नल त्यातून पास होतो. आणि अशा प्रकारे समजा आपल्या हाताला मच्छर चावली तर अपवाही चेतातंतूंद्वारे तो सिग्नल स्पायनल कॉर्डला जातो, मेरुरज्जूला जातो, तिथून तो ब्रेनला जातो, ब्रेन कडून अभिवाही चेतातंतूंकडून तो आपल्या हाताला जातो, हातांच्या स्नायूला जातो आणि अशा प्रकारे आपण ती मच्छर मारतो. तर अशा प्रकारे ही चेतासंस्थेची रचना आहे, चेतापेशींची रचना आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा सांगतोय की चेतापेशींची रचना आपण पुस्तकामध्ये बघून घ्यायची आणि ती इम्पॉर्टंट सुद्धा आहे. तर काही कारणास्तव ती इथे टाकता आली नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो चेतापेशींचं कार्य चालतं. आता पाहूया आपण विभाजी ऊती म्हणजे मेरिस्टेम टिश्यू. वनस्पतींच्या ठराविक भागातच असणाऱ्या विभाजी ऊतींमुळे त्या भागात वाढ सुरू होते. जसं की मूळ आहे. आपण जर याच्यामधला आपल्या पुस्तकामधला एक प्रयोग बघितला तर कांद्याचा प्रयोग दिलेला आहे. तर जर कांद्याची पाण्याच्या बाजूने वाढणारी मुळं आपण कापली तर त्या कांद्याच्या मुळांची वाढ होत नाही, कारण आपण पुढला भाग जिथे विभाजी ऊती असतात, मेरिस्टेम टिश्यू असतात, तोच भाग आपण कापलेला आहे आणि त्याच्यामुळे तिथे त्याचं विभाजन होणार नाही आणि वाढ सुद्धा होणार नाही. या ऊतींच्या पेशीत ठळक केंद्रक असतं, दाट जीवद्रव्य व भोवती पातळ पेशीभित्तिका असून त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात. म्हणजे एकमेकांच्या बाजूला अशा खूप कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झालेलं असतं, डेन्स स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. या पेशींमध्ये बहुधा रिक्तिका नसतात, म्हणजे व्हॅक्युअल्स याच्यामध्ये नसतात. या पेशी अतिशय क्रियाशील असतात. म्हणजे ह्याला आपण जर अंकुराच्या वरचा भाग बघितला, पुढचा भाग, तर तिथे विभाजी ऊती असतात आणि मुळाचा टीप जो असतो तिथे विभाजी ऊती असतात आणि तिथून मुळाची किंवा त्या झाडाची वाढ होत असते, खोडाची वाढ होत असते. वनस्पतींची वाढ करणे हे विभाजी ऊतींचं म्हणजे मेरिस्टेम टिश्यूचं महत्वाचं कार्य आहे. विभाजी ऊती कोणत्या भागात आहेत यानुसार तिचे 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार कोणते हे आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे बघा आकृतीमध्ये दाखवलं त्याप्रमाणे वरच्या भागात असतील तर त्यांना प्ररोह विभाजी ऊती म्हणजे मूळ व खोडांच्या टोकांशी असतात. त्यांचं नाव आहे प्ररोह विभाजी ऊती. यांचं कार्य काय असेल तर मूळ व खोडाची लांबी वाढविणे. जर मधल्या भागात असतील तर अंतरीय विभाजी ऊती म्हणजे पानांच्या देठाच्या व फांद्यांच्या तळाशी असलेल्या ऊती आहेत. फांद्यांची वाढ करणे, पाने व फुलांची निर्मिती करणे हे काम अंतरीय विभाजी ऊतींचं असतं. पार्श्व विभाजी ऊती त्यांची स्ट्रक्चर बघा आपल्याला दिलेलं आहे त्या आकृतीमध्ये. मूळ व खोडाच्या पार्श्वभागात म्हणजे मूळ आणि खोड जे आहे त्याच्या पार्श्वभागामध्ये अशा प्रकारच्या ऊती असतात. मूळ व खोडाचा घेर वाढवण्याचं महत्त्वाचं काम या पार्श्व विभाजी ऊती करत असतात. अशा प्रकारे यांची रचना असते.
बघा स्थायी ऊती म्हणजे परमनंट टिश्यू विभाजीय ऊतींच्या पेशी विभाजनाने तयार झालेल्या नवीन पेशी पूर्ण वाढीनंतर ठराविक ठिकाणी एखादे विशिष्ट कार्य करू लागतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्या शूट मध्ये म्हणजे टोकामध्ये मुळाच्या किंवा अंकुराच्या इथे विभाजीय ऊती असतात. आता ह्यांनी ज्या नवीन पेशी तयार केल्या त्यांच्यानंतर त्या पेशी ज्या तयार होतात त्यांचं विशिष्ट कार्य त्या पेशी करू लागतात. त्यांची विभाजन क्षमता इथे संपलेली असते. अशा प्रकारे कायमस्वरूपी आकार आकृती व कार्यधारणा करण्याच्या प्रक्रियेस विभेदन किंवा डिफरन्शिएशन असं म्हटलं जातं. अशा विभेदित पेशींपासून स्थायी ऊती बनतात म्हणजेच परमनंट टिश्यू इथे तयार होतात. स्थायी ऊती या सरळ स्थायी ऊती म्हणजे सिंपल परमनंट टिश्यू आणि जटिल स्थायी ऊती म्हणजे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू अशा दोन प्रकारच्या असतात. त्याच्यापैकी सरळ स्थायी ऊती म्हणजे सिंपल परमनंट टिश्यू म्हणजे काय ते बघूया. या एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात म्हणजे यांच्याकडे पेशी कशा असतात तर एकाच प्रकारच्या असतात आणि त्यांच्या कार्यानुसार त्यांचे पुढील प्रकार पडतात. ते प्रकार कोणते ते आपण आता पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे बघा पृष्ठभागीय ऊती म्हणजे इपिडर्मिस याला म्हटलं जातं. आता रिओ वनस्पतीची ऊती आपल्याला इथे डायग्राम मध्ये दिसते. रिओ लिली किंवा कोणतेही ताजे मांसल पान घ्या ते खेचून व दाबून असे तिरकस फाडा की तुकड्याबरोबर त्या पानाची पारदर्शक साल दिसते. बघा अशा प्रकारची पानं आपण जर तिरकस फाडली तर साल दिसते बारीक अशी पारदर्शक असते ती. चिमट्याने ही साल वेगळी करून सॅफ्रानिन या रंगद्रव्याच्या विरल द्रावणात 1 मिनिट ठेवून द्या. काच पट्टीवर साल अलगद पसरून तिच्यावर आच्छादक काच ठेवा म्हणजे कव्हर स्लिप ठेवायची आहे आणि सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने आपल्याला तिथे निरीक्षण करायचं आहे. वनस्पतीचा संपूर्ण पृष्ठभाग हा पेशीच्या एका थराने बनलेला असतो. तो जो पापुद्रा आपल्याला दिसतो तो वरचा भाग आहे. या थराला अपित्वचा असं म्हटलं जातं. अपित्वचेतील पेशी सपाट असून त्यांच्या आंतरपेशीय पोकळ्या नसल्याने एक सलग थर तयार होतो. जसं आपण इपिथेलियम मध्ये बघितलं होतं त्याप्रमाणे अपित्वचेचा सुद्धा एक सलग थर बनतो. खोड व पानांच्या अपित्वचेवर क्युटिकल हा मेणचट थर असल्याने त्याच्या खालील भागातील पाणी राखून ठेवले जाते. म्हणजे मेणासारखा हा थर आहे आणि त्याच्यामुळे खालच्या भागाचा पाण्याचं बाहेर बाष्पीभवन होत नाही आणि तो राखून ठेवला जातो. आता सरळ स्थायी ऊतींच्या प्रकारमध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला मूल ऊती पॅरेनकायमा ज्याला म्हणतात, स्थूल ऊती कोलेनकायमा आणि दृढ ऊती स्क्लेरेनकायमा. विद्यार्थी मित्रांनो याही ऊतींची नाव आणि त्यांची स्ट्रक्चर खूप महत्वाची आहेत. एक्झाम मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. आता मूल ऊती पॅरेनकायमा मध्ये बघा त्यांची रचना जशी आहे ती रचना असते. हे पेशींचं स्वरूप कसं आहे पातळ पेशी भित्तिका आहे. आंतरपेशीय पोकळ्या असलेल्या जिवंत पेशी म्हणजे आंतरपेशी 2 पेशींमध्ये पोकळ्या असतात. आढळकुडे असतो तर मूळ खोड पाने फुले फळे व बिया या सर्व अवयवांत ह्या पेशी मिळतात. यांचं कार्य आहे मोकळ्या जागा भरण्याचं त्याचप्रमाणे आधार देण्याचं आणि अन्न साठवण्याचं महत्त्वाचं कार्य या मूल ऊती म्हणजे पॅरेनकायमा करत असतो. यांचे उपप्रकार आहेत हरित ऊती. पानांतील मूल ऊती प्रकाश संश्लेषण करतात म्हणजे हरित ऊती याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो. वायू ऊती जलीय वनस्पतींना खोडे व पाने यांना तरंगण्यास मदत करतात. जसं आपण कमळाचं फूल बघतो किंवा त्यांची पानं बघतो ती तरंगत असतात म्हणजे या ठिकाणी या वायू ऊती असतात. हे कोणाचे उपप्रकार आहेत तर मूल ऊतींचे हरित ऊती आणि वायू ऊती. आता दुसरा प्रकार बघूया स्थूल ऊती म्हणजे सरळ स्थायी ऊतींचा दुसरा प्रकार ज्याचं नाव आहे स्थूल ऊती. याला कोलेनकायमा असं म्हणतात. त्याची रचना बघा आपल्याला दिसते रिक्तिका पेशी भित्तिका आणि रिक्तिका दिसत आहेत. लांबट पेशी सेल्युलोज व पेक्टिन मुळे कोपऱ्याची जाड झालेल्या पेशी भित्तिका आणि ह्या जिवंत पेशी असतात. कोपरे बघा त्यांचे जाड झालेले दिसतात आपल्याला. या आढळतात कुठे तर पानांचे देठ खोड फांदे यांच्या तळाशी आढळतात. यांची कार्य आहेत अवयवांना लवचिकता आणि आधार देण्याचं महत्वाचं काम या स्थूल ऊती करत असतात. दृढ ऊती बघा स्क्लेरेनकायमा यांची रचना आपल्याला दिसते. साधी गर्त जोडी आपल्याला दिसते पोकळी आणि लिग्निन युक्त जाड भित्तिका म्हणजे दृढ ऊती ह्या लिग्निन युक्त जाड भित्तिकेने बनलेल्या असतात. दोन्ही टोकांना निमुळत्या तंतुमय व मृत पेशी असतात. या पेशी भित्तिकेत लिग्निन हा पदार्थ असतो. आता ह्यांचा आढळ कुठे आहे खोड पानांच्या शिरा बियांचे कठीण कवच म्हणजे लिग्निन असल्यामुळे कठीण कवच. नारळाचे बाह्य कवच हे सुद्धा कठीण असतं. आता ह्याचं कार्य काय अवयवांना टणकपणा व मजबूती देण्याचं काम या दृढ ऊती म्हणजे स्क्लेरेनकायमा करत असतो. आता जटिल स्थायी ऊतींचे प्रकार बघा दुसरा टाईप आहे टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. याच्यामध्ये जलवाहिनी म्हणजे झायलेम याची रचना आपल्याला दिसते त्याप्रमाणे आहे बघा. झायलेम म्हणजे पाणी वाहण्याचं काम करतात. जलवाहिन्या आहेत त्या वैशिष्ट्य जाड भिंतींच्या मृत पेशींपासून बनलेल्या आहेत म्हणजे यांच्या भिंती जाड असतात आणि मृत पेशींपासून त्या बनलेल्या असतात. पेशींचे प्रकार म्हणजे वाहिनिका वाहिन्या व तंतू मृत पेशी जलवाहिनी मूल ऊती जिवंत पेशी. बघा वाहिनिका वाहिन्या व तंतू ह्या मृत पेशींच्या स्वरूपात असतात तर जलवाहिनी मूल ऊती ज्या आहेत त्या जिवंत पेशी असतात. यांचं कार्य एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखी रचना असते. पाणी व खनिजांचं वहनाचं
खालून म्हणजे खालच्या मुळांपासून वरपर्यंत वरच्या दिशेने करण्याचं काम जे झायलेम किंवा जलवाहिन्या करत असतात, त्याचप्रमाणे रसवाहिनी आता तयार झालेलं अन्न आहे ते वनस्पतीच्या इतर भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम या रसवाहिन्या करत असतात. यांचं वैशिष्ट्य पेशीद्रव्य असलेल्या जिवंत पेशींपासून बनलेले आहेत आणि चाळण नलिका, सहपेशी, रसवाहिनी मूलहोती या जिवंत पेशी आहेत, तर रसवाहिनी तंतू हे याच्यामधले मृत पेशी असतात. आता कार्य काय आहे, एकमेकांना जोडलेल्या नळ्या पानांकडून शर्करा म्हणजे साखरेचे मॉलिक्युल्स व अमिनो आम्लांचे वहन वरच्या व खालच्या दिशेने, म्हणजे आपल्याला जसे हात असतात तसे झाडांना हात नसतात आणि म्हणून रसवाहिन्या ज्या असतात त्यांचं काम महत्वाचं आहे, फ्लोएमचं काम महत्वाचं आहे. ते शर्करा किंवा अमिनो आम्लांचं खालच्या आणि वरच्या दिशेने वहन करण्याचं काम करत असतात. सजीवांच्या शरीरातील काही जिवंत पेशी पूर्णक्षम म्हणजे टोटिपोटेंट असल्याने ठराविक वातावरण पुरवले तर या पेशींपासून नव्याने पूर्ण सजीव तयार होऊ शकतो. म्हणजे सजीवांच्या शरीरात काही जिवंत पेशी आहेत ज्या पूर्णक्षम असल्यामुळे त्यांना काही वातावरण पुरलं तर त्यांच्यापासून नवीन सजीव तयार होऊ शकतो. पेशींच्या या गुणधर्माचा तसेच त्यातील जनुक निर्धारित जैव रासायनिक प्रक्रियांचा वापर करून अनेक उत्तम प्रतीच्या व अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांचे विविध वाण म्हणजे हायब्रिड जे वाण आपण बघतो, बिया बघतो, तसेच जनावरांच्या नवीन प्रजाती जर्सी गाय वगैरे आपण बघतो त्याप्रमाणे विविध लसी म्हणजे व्हॅक्सिन्स यांची निर्मिती करता येते. हे मनुष्याच्या लक्षात आले व यातून पुढे जैव तंत्रज्ञान शाखेचा उदय झाला. आता आपण याच्या पुढे जैव तंत्रज्ञान म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय असतो त्याच्याविषयी स्टडी करणार आहोत. जैव तंत्रज्ञान म्हणजे बघा नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म धारण करणाऱ्या वनस्पती तसेच प्राणी यांची उत्पत्ती या तंत्रज्ञानाच्या मदतीने झाली. बघा नवीन गुणधर्म म्हणजे नैसर्गिक गुणधर्म सोडून समजा 1 एकर शेतीमध्ये एका भाताच्या म्हणजे धान्यापासून तर 100 किलोग्रॅम इतकं धान्य निघत असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन बायोटेक्नॉलॉजी द्वारा केलं तर त्यापासून 500 किलोग्रॅम इतकं धान्य निघतं. म्हणजे हा नवीन गुणधर्म त्यांनी धारण केला. मानवी फायद्यांच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमता, जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैव तंत्रज्ञान असं म्हणतात. बघा आपला फायदा होण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये कृत्रिमरित्या त्याच्या जनुकांमध्ये बदल केला जातो आणि नवीन संकर घडवून आणला जातो. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाला जैव तंत्रज्ञान किंवा बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. या तंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग व ऊती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चर या दोन्ही तंत्रांचा वापर केला जातो. त्याचा उपयोग प्रामुख्याने नगदी पिकांचे उत्पादन, त्यांच्या प्रजातींमध्ये सुधारणा, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत वाढ म्हणजे टेम्परेचर वाढलं, दाब कमी झाला तरीही ही प्रजाती टिकून राहते. लस निर्मिती करण्यासाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा वापर करतात. जन्मजात रोगाचे निदान करण्यासाठी म्हणजे डायग्नोसिस करायचं असेल तरी सुद्धा या बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. इंद्रियांचे रोपण जसं की बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किडनीज, हार्ट, लिव्हर, ब्रेन अशा प्रकारचे अवयव सुद्धा तयार केले जाऊ शकतात. कर्करोग संशोधन हे महत्वाचं कार्य इथे केलं जातं. प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा, ऊर्जा म्हणजे कार्टिलेज तयार करण्यासाठी या क्षेत्राचा वापर होतो. ऊती संवर्धन बघा टिश्यू कल्चर. आता चित्रात बागेसारखी बाग तुमच्या घर किंवा शाळेमध्ये फुलवायची आहे त्यासाठी काय कराल, कोणत्या पद्धतीने रोपं लावा, तर याच्यासाठी टिश्यू कल्चर हे फार महत्वाचं साधन आहे. टिश्यू कल्चर म्हणजे ऊती संवर्धनाच्या मार्फत आपण अशा प्रकारची बाग तयार करू शकतो. ही बघा ती बाग आपल्याला दिसते, केळीची रोपे व त्यावर आधारित शेती इथे केलेली आहे. एकाच झाडावर 2-2, 3-3 वेगवेगळ्या रंगाची त्याच जातीची फुले आलेली तुम्ही पाहिले असतील. हे कसे काय शक्य आहे तर हे टिश्यू कल्चरमुळे शक्य आहे. वेगळ्या प्रकारची रोपं एकाच झाडीमध्ये त्यांना टिश्यू कल्चरच्या मार्फत एकत्र जोडली जातात. शेती बागायतीच्या संदर्भात आपण एक अत्याधुनिक तंत्र आता पाहणार आहोत. बघा सजीवांच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी किंवा ऊतींची वाढ होणे या तंत्राला ऊती संवर्धन म्हणतात. इथे ऊती हा शब्द वाचा विद्यार्थी मित्रांनो. आजकाल ऊती, परत एकदा ऊती हा शब्द इथे वाचायचा आहे. संवर्धन तंत्राने एका पेशीपासून किंवा ऊतींपासून संपूर्ण सजीव विकसित केला जातो. ऊती संवर्धनासाठी आवश्यक पोषक व ऊर्जा पुरवणारे एखादे द्रवरूप, स्थायूरूप किंवा अगारापासून तयार केलेले जेली सारखे माध्यम वापरले जाते. म्हणजे सजीवांच्या शरीर बाहेर जिथे पोषक आणि निर्जंतुक माध्यम आहे त्या ठिकाणी ऊतींची वाढ करून अशा प्रकारे ऊती संवर्धन केलं जातं आणि त्याच्यामध्ये द्रवरूप, स्थायूरूप किंवा अगार पासून तयार केलेले जेली सारखे माध्यम वापरले जाते जेणेकरून यांचा विकास झाला पाहिजे. आता बघा इथे आपल्याला या स्क्रीनवर काही वेबसाईट दिलेल्या आहेत जसं की www.britannica.com सायन्स टिश्यू कल्चर याच्यावरून आपण ऊती संवर्धनाची माहिती मिळवू शकतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या सेशन मध्ये आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान म्हणजे काय, ज्या पाठाचं हे नाव आहे की जैव तंत्रज्ञान आणि त्याची ओळख, त्या जैव तंत्रज्ञानाविषयी थोडीफार माहिती घेतलेली आहे. याच्या पुढील सेशन मध्ये आपण त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. धन्यवाद.